गुड मॉर्निंग भावांनो. आज आपल्याला परत दिलं होतं सागर भाऊंनी भाडं. कुठलं? कोकणातलं. डायरेक्ट कुठं? चिपळूण. कांदिवलीला आपण सीएनजी फुल करतोय. कांदिवलीहून पिकअप आहे, तिथून सीएनजी फुल करायचे. डायरेक्टली पनवेल वगैरे क्रॉस करून पुढं आपलं कोकण हायवे लागतो, तिथं आपण कुठंतरी भरू. आता वाजले सकाळचे 4:30. तर निघालोत, बघू आता. आणि मग कस्टमरला पिकअप करून आपण निघालो. परत दुसऱ्यांना पण पिकअप करायचं होतं आपल्याला. गोवंडी पोहोचलेलो गोवंडीला. इथून दोघांचं पिकअप आहे आणि मग निघू डायरेक्ट कोकणात. आपला एकदम फेवरेट प्लेस आहे बघ कोकण. मग काय त्यांचे पाहुणे आले, त्यांना पण पिकअप केलं. भावांनो 5 वाजता गोवंडीला. ट्रॅफिक बघाई. निघालो कसं तरी तिथून आणि डायरेक्टली गोवा हायवेला आपण फायनली लागलो होतो. आणि जसा जसा भावांना सूर्य रेज होत होता, म्हणजे सूर्य उगम पावत होता, तसं तसं सिनॅरिटी एकदम छान अशी वाटत होती. सकाळची ड्रायव्हिंग मला खूप आवडते आणि सकाळी सकाळी जेवढा आपण ड्राईव्ह करू तेवढा लवकर तो रस्ता कापला जातो. आणि असे दृश्य बघत बघत जर आपण खरंच ड्राईव्ह करत असतो ना, तर थकावच होत नाही. बघा किती छान आहे. पक्ष्यांचे थवे आणि प्लस तो एकदम मोकळा रोड आहे आणि हळूहळू सूर्य उगतोय. खूप छान वाटत होतं भावांनो. आणि जसा सूर्य दिसला भावांनो, काय छान वाटतं बघा तो नजारा. आणि कोकणात जायला आता रोड पण छान झालेत. नजारा बघूनच मी एकदम घायाळ होऊन जातो यार. अशा प्रकारे आपण थांबलेलो. हो चला, चाय प्यायला फर्स्ट स्टॉप घेतलेला आपण पुन्हा. भाई कोकणात निसर्ग बघणं जेवढा बघताल तेवढा कमी आहे. सूर्य जस्ट उगवतोय आणि खूप छान सिनॅरिटी वाटते यार. कोकण मला आवडतं. सगळ्यात बेस्ट प्लेस मला कोकणातच वाटतं, अजून कुठे नाही भाई आमच्या महाराष्ट्रात. थांबलो होतो भाई, तुमच्या भावाने केला होता. पहिलंच उपमा प्लेट खाली करून टाकली होती मी आणि अजून भूक माझी गेली नव्हती, म्हणून त्यांना म्हणलो अजून वडेपाव आपण खाऊया. आणि त्याच्यासोबत चाय पिला आणि चाय पिताच अशी एनर्जी आली की परत गाडीवर बसलो आणि जे फटाफट आपल्याला रस्ता कापायचा होता. आता बघा, गौतम बुद्धांच्या लेण्या आहेत ह्या. आता या लेणीचं नाव तर मला माहीत नाही, पण महाडच्या जवळजवळ गेल्यावर त्या लेण्या मला दिसल्या होत्या. खूप छान होत्या त्या लेण्यासुद्धा. ह्याच आपल्या लेण्याद्री ओझर सारख्याच लेण्या आहेत त्या पण. त्या लेण्या बघून मला तेच आठवलं, लेण्याद्री ओझरला आपण गेलेलो आहेत. आणि असेच कोकणातले रोड, कोकणातली सिनॅरिटी मी तुम्हाला सांगतोय, कारण की तुम्ही पण कधीतरी जाताल तर खरंच एन्जॉय करत तुम्ही ती ट्रिप म्हणजे एन्जॉय करत करत ट्रिप मारायला हवी. म्हणजे थकवा पण येत नाही आणि खूप भारी वाटतं. मग भावांनो परत सेकंड स्टॉप घेतला होता. आपण तिथे चाय प्यायला थांबलो होतो. फुरकन एक चहाची सीप घेतली आणि परत तुमचा भाऊ झाला फुल चार्ज. आणि अशा प्रकारे भावांनो आपण पोचलो होतो चिपळूणला. आणि चिपळूणची एसटी आपल्याला दिसली होती. म्हणलं आता काय टेन्शन नाही. आणि भावांनो आपण तसाच एक्सप्रेस हायवे सोडला होता. आणि हा कोकणातले खूप छोटे रोड आहेत यार, पण चांगले रोड आहेत, खड्डे नाहीत अजिबात. आणि त्या लोकल रोडला आम्ही लागलो होतो. आणि खरंच यार तिथं ना एक स्मेल येत होता वेगळाच, तो म्हणजे काजू आणि आंब्याचा मोहरचा. आणि हा सगळ्यात मोठा टास्क आला होता माझ्यासमोर. एवढा छोटा रोड आणि समोरून आली होती एसटी. म्हटलं आता काय खरं नाही. होती का नापास पण झाली होती. खूप हे वाटलं होतं. आणि जशी एसटी क्रॉस झाली तसं आपल्याला भेटलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग प्रवेशद्वार. आतमध्ये गेलो भावांनो आणि एकदम मोठा श्वास मी घेतला. बोललो आता ह्यांना इथे ड्रॉप करायचं आणि परत आपण लागायचं आपल्या घरच्या दिशेने. तिथे पोचलो भावांनो. आणि तिकडे तुम्हाला तर माहिती आहे कोकणामध्ये विटांचे घरं नाही बनवत, हे चिरे बोलतात त्याला. चिऱ्यांचे घरं असतात ते. आणि खूप मोठी एक चिरा असते ती भाई. आपल्या 2 ते 3 विटा तेव्हा जाऊन ती एक चीर बनते, म्हणजे चिरा बोलतात त्याला, आय थिंक सो. आपली गाडी पार्किंग, कस्टमरने फट्टे जेवून वगैरेच पाठवलं होतं. काय टेन्शन. प्रकारे आपण केलेले ड्रॉप कस्टमरला आणि निघालो घरच्या दिशेने. खूप असा सुंदर नजारा मित्रांनो. इथं काजूचे झाड, आंब्यांचे झाड, ह्यांना एवढा मोहर आलाय ना, तुम्हाला दाखवतो आता मी, दिसले तर खूप मोहर आला. आणि कोकण आणि ग्रीनरी
इज इक्वल टू भाई आपल्यासाठी स्वर्ग. खरंच यार काय वाटतं बघा ना, पाठून एक गाडी नाही, पुढून एक गाडी नाही, कोण टेन्शन नाही कोणाचं, कोण आपल्याला वरट फक्त आपली गाडी आपण आरामात ड्राईव्ह करा, ग्रीनरीचा आनंद घ्या आणि मचवा. नो आंब्यांचं झाड आहे, आंब्याचा मोहर बघा किती आलाय, खतरनाक मोहर आलाय. आणि हे सगळे आंब्यांचेच झाड आहेत, सगळ्यांना मोहर आलाय एकदम भारी. आणि हे बघा एक काजूच आहे, याला सुद्धा मोहर बघा किती आलाय. मोहर म्हणजे फुलं असतात, या फुलांपासून मग फळं तयार होतात. हे बघा एक काजूचं बाग आहे भाई कोकणात, आणि एक स्मेल आहे काजूच्या बागाच्या बाजूने चाललोय मी. हे बाग आहे काजूची, या काजूंना जे मोहर आलाय त्याची एक वेगळी स्मेल आहे. आणि ही स्मेल आमच्या आरे कॉलनीत यायची पहिलं, जेव्हा मेट्रो कार शेड नव्हतं बनलं. आणि उन्हाळ्याची फिलिंग एक ताजी होऊन जाते आमची. हे जेव्हा आम्ही असा स्मेल येतो ना काजूच्या फुलांचा आणि आंब्यांच्या मोहरांचा, एक वेगळीच लहानपणी आमचं गेलेलं आहे आरे कॉलनीमध्ये, ते एकदम ताजं होऊन जातं आमचं. कस्टमरला ड्रॉप केलं, लागला हायवे आपल्याला घरी जायला, आणि जेवणच निघाला होता. नॉन स्टॉप जायचं आपल्याला, टेन्शन नाहीये. आणि फक्त सीएनजी एवढ्यात ना भाई, आता सीएनजीचं टेन्शन नाही राहिलं. कोकण गोवा बिंदास भाडे घ्या भावांनो, आणि कोकणात येतं स्वर्गात येतात. दृश्य बघत बघत एन्जॉय करत गाडी चालवा. काम म्हणून नका गाडी चालू भाई, एन्जॉय म्हणून, स्वतः फिरायला चालत अशी म्हणून गाडी चालवा, मज्जाच येते बघा काम करायला. पण भावांना दृश्य बघता बघता अशी झोप आली. ते सकाळी नाही 3 वाजता उठलो होतो, झोप आली होती एकदम. मला ॲक्च्युली असं डुकला आला, मला खड्ड्यात गेलं आपण, नंतर थोडा लेट पण थेट जाऊ घरी. आणि साईडला लावली, झोपलो, उठलोय, फ्रेश वगैरे होतो, परत बॅक टू मुंबई. भावांना झोप लागली होती, जरा फ्रेश होतो, चहा वगैरे पितोय. तर राजमुद्राला आपल्या पहिलंच फ्रेश होतो, तोंड बिंड धुवून आहे ना चांगलं, जरा चकाचक होतो. चहा बिया पिऊन रिटर्न टू मुंबई ब्रो. मग काय फ्रेश वगैरे झालो आणि परत निघालो मुंबईच्या दिशेने. आणि तिकडं 3 पंटर भेटले, 3 पंटरने आपल्याला हात केला, म्हणलं बस साकुडं जायचं आहे, त्यांना मानगावच्या पुढं जायचं होतं. पर हेड आपल्याला भेटले होते 200 रुपये, यांना वाजता सीएनजीचा खर्च निघला. आणि अशा प्रकारे आपल्याला सीएनजी सुद्धा भेटली होती. भावांनो एकदम खुश झाला होता तुमचा भाऊ. आणि सीएनजी पंप जास्त असल्यामुळे गर्दीच नव्हती. अशा प्रकारे झालेले आपले सीएनजी फुल. आता मुंबईपर्यंत टेन्शन नाही, आणि कोकणात फट्टे सीएनजी झालेले आपले. म्हणजे मी तर बोलतो कमीत कमी 50-100 पंप असतील आपल्या रत्नागिरीपर्यंत जाऊस्तो. ठीक आहे चालेल, भेटतो आता नवीन. आता आपल्याला मजबूत भेटणार आहे ट्रॅफिक मुंबईत भावांना. गेला आता हे करत झोपलो होतो, मध्ये झोप आली होती, काय करणार, झोप कंप्लीट झाली पाहिजे आपली. बघू मुंबईत किती ट्रॅफिक भेटते काय नाही. आणि का भावांनो, जसे 3 पंटर भेटले तसे आपल्याला खूप सारे पंटर भेटत चालले होते. आणि अशाच प्रकारे आपली नाईटला झाली होती चालू. आणि पुढं आल्यानंतर ट्रॅफिकने केली होती सुरुवात. आणि खरंच वैताग आला होता, आता काय सांगू, थकलो होतो यार मी खूप. काय पंटर बघा तुम्ही, पंटर भेटत गेले होते आपल्याला. पुढं आलो, आणि हे असे चुतीय लोकांनी त्या गाडीला आडवे लावून भांडणं करत होते. आणि ह्या चुत्या लोकांमुळं पाठी फुल जाम झालं होतं, कमीत कमी अर्ध्या तासाचा जाम झालेला. भांडणं करते अरे काय, ट्रकला ड्रायव्हर सोबत तुम्ही भांडत, साईडला घेऊन भांडत जा ना, पाठी सगळ्यांना जाम लागतं यार. हे का अजून पुढं सुद्धा तुम्हाला सांगतो भावांनो, जे रेड लाईट आहे ना, ती सिग्नलची आता तुम्हाला ग्रीन दिसते, ती काय खराब झाली ती काय माहिती. एवढा टाइम लागला ना मला पनवेलमध्ये, खूप जास्त. आलेलो घरी मित्रांनो, लावलेली गाडी, जाऊन डायरेक्टली झोपायचं. बाकी भावांना तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर पक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. यूट्यूबवरती नक्की प्रेम द्या भावांनो. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघत असाल तर प्लीज फॉलो करा. यूट्यूबवर बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके चला, जय हिंद.